हॅलो, वीरा आणि सत्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी प्रीती शिंदे. काल मी पहिल्यांदाच माझा यूट्यूबचा ब्लॉग अपलोड केला आहे, तर तो तुम्ही पाहिलाच असेल. नाही पाहिला तर तुम्ही नक्की जाऊन पहा आणि तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉग लवकरच तुमच्यासाठी फक्त. आज अभ्यास करतोय मी आणि तुम्हाला माहित आहे ना, आज गौरी पण आलेल्या आहेत आणि गौरीचं सगळं आम्हाला डेकोरेशन करून झालं आहे. आज स्कूलला सुट्टी आहे तरी पण मला ट्युशनला जायला लागलं. आता मी अभ्यास करतो. हॅलो सगळ्यांना, सत्यमनी इंट्रोडक्शन तर दिलेलंच आहे आणि हे बघा गौरीचं आमचं इथंपर्यंत झालंय आज सकाळी. तरी थोडंसं आता पुढे बरंचसं खेळणी आणि फराळीचं ठेवायचं आहे बाकी. बघा किती छान दिसतात गौरी, है ना. तर आज याच्यानंतर ना सकाळी जो नैवेद्य असतो तो असं फळं, मुटका आणि दिवे वगैरे असतात. सकाळचा नैवेद्य असतं हे आमच्या इथे. आणि ज्या 16 भाज्या करायच्या असतात त्या 16 भाज्यांपैकी ह्या भाज्यांची तयारी. 16 भाज्या मिक्स असतात ह्या. तर हे नैवेद्य असतात देवीला. पुरणपोळी आणि ही सगळी तयारी चालूच आहे आमची. हे बघा इथे पुरण शिजतंय, शिजलंय ते ऑलमोस्ट झालंच आहे. आणि काय दिवस जाणारच आहे. आता जवळपास दुपार झाली, मी व्लॉग शूट करते आणि ह्याच्यातच दिवस जातो. ही सगळी तयारी, ह्या भाज्या बनवणं सगळ्या आणि त्याच्यानंतर गौराईची तयारी, हा फराळ सगळा हा ठेवायचा आहे पुढे. अजून ठेवलेला नाही आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ते काढायचे आहेत. काय खाते ग तू? लाडू खातोय. लाडू खाते? अच्छा, कोणी दिलाय? आजीने दिलाय. हे बघा मुलं इथे, यांचं सकाळपासूनच फराळ चालू आहे. दादा अभ्यास करतोय. काय? टेडी बिअर. वा वा वा, छान. कोणी दिलाय ग? कोणी दिलाय? कोणी दिलाय? पप्पाने दिलाय. अच्छा, एकच आहे का तुझ्याकडे? अजून आहे टेडी बिअर? कुठं आहे अजून एक? गणपती बाप्पाला दिलाय तू? दाखव बरं मला. कुठे? इथं ठेवलाय होय. अच्छा, ठीक आहे. छान छान टेडी बिअर आहे. हो का? अजून कुठे आहे मम्मी तुझी? ती मम्मी आहे तुझी? अच्छा, ही मम्मी आहे का तुझी? ही तर सगळ्यांचीच मम्मी आहे. काय आणली आहे? पेरू? दाखव दाखव दाखव. कशाला आणली पेरू? जय बाप्पाला आणले होय. अच्छा, तूच खाऊन टाकशील नाही तर. एवढा मोठा पेरू है ना. नाही 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 नाही, जय बाप्पाला ठेवा आता. हा ओके. इथं मी तळते पापड, उडदाचे पापड आहेत. इथे माझे बऱ्यापैकी हे तळून झालेले आहेत पापड. पापड इथं अजून पुरण शिजतंय. पापडाचं चालू. इथे भज्यांसाठी भजी बनवायची, ह्याची भजीसाठी रेडी आहे. भजी पापड, भजी पापड. तू घेतोय का खायला? हा ठीक आहे, खा. पापड तळून झाल्यानंतर मी भजी करायला घेतली आहेत. ते मस्त भजी तळली जात आहेत. इथे एक धना मी काढलाय. मस्त अशी भजी बनलेत बघा तुम्ही, छान अशी. अजून बरीचशी बाकी आहेत करायची, करते मी. पापड भजी तर झालीत तळून माझी. आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या मिक्स भाजी बनवते मी त्याची.
इथे कढई ठेवली, त्याच्यात मोहरी टाकली मी. आता हे साधीच असणार आहे भाजी, सुकी भाजी जी असणार आहे, कारण देवीसाठी लागणार आहे ते. त्याच्या व्यतिरिक्त पुरण अजून शिजतेच, त्याच्या व्यतिरिक्त कडाची आमटी आणि दह्याची किंवा ताकाची कढी पण करायला लागते. तर असे बऱ्याच भाज्या आहेत आणि पुरणपोळीसोबत किती अशा भाज्या खाणार, पण काय नैवेद्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात म्हणून करायचं. सो करते मी. आता लसूण टाकलेलं आहे मी इथे भाजीमध्ये. ह्या भाज्या सगळ्या आधीच धुवून घेतलेल्या, त्याच्यामुळे आता डायरेक्ट फोडणीमध्ये टाकते मी. यात थोडासा कढीपत्ता, लाल तिखट, बरीच भाजी आहे ना थोडंसं, मी त्याच्यामुळे जरा जास्तच टाकलं. हळद टाकली त्याच्यामध्ये आणि आता मग मी त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेते. ॲक्च्युली काय आहे की व्हिडिओ बनवत थोडंसं करते मी ट्राय. ह्या बघा सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत मी. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी. यात मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले थोडंसं मी. आता थोडंसं वरून पाणी सोडते आणि मग झाकून ठेवते याला. हे थोडंसं पाणी टाकले मी यात आणि हे भाजी चिरलं होतं ते ताटवरती मी झाकून ठेवले, कारण कढई थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे मोठं ताट आहे ते झाकून ठेवले. इकडे पुरण अजून शिजतच आहे. स्वयंपाक तर चालूच राहणार आहे, पण हे बघा गौरीची तयारी जी आहे ती कुठंपर्यंत आली दाखवते मी. ह्या बघा गौरी फराळाचं ठेवले. आता बऱ्यापैकी दिसतं असेल तुम्हाला फराळाचं. हे लाडू बुंदीचे, करंजी, रव्याचे लाडू, चकली, शेव आणि इकडे पापड वगैरे ठेवलेले आहेत. अजून ठेवायचं आहे काय आता, आणि खाली फळं काही ठेवले आहेत, अजून ठेवणं चालूच आहे. बराच वेळ लागतोय दिवसभर. आता काय आहे की स्वयंपाक पण करायचा आणि इकडे पण सगळेजण चालूच आहेत, सगळे कामातच आहेत. आता आमटी बनवत आहे मी. आमटीला सुरुवात केली आहे. ठेवले पातेलं आणि तेल घातले त्याच्यामध्ये. जवळपास 4 चमचे घातलेले, जास्तच लागतं ह्या आमटीला त्याच्यामुळे. यात थोडेसे जिरे छान कडले की कढीपत्ता आणि आता हे वाटून ठेवलेलं आहे. लसूण अद्रक आहे ह्याच्यामध्ये, हे घालते मी. आता इथे बऱ्यापैकी तळलं हे. आता चांगलं झालं, चांगला कलर आला त्याला. आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकते, हे बघा ह्याच्यामध्ये टाकते टोमॅटो. टोमॅटोला चांगलं परतून घेऊ. हे बघा असं छान हे सगळं पूर्ण फोडणीचे आहे. ती अशी झाली की यात मी टाकणार आहे मसाला.
हा आहे आमचा घरचा मसाला, बघू शकता तुम्ही. हा आम्ही खास भाज्यांसाठी आणि आमटीसाठी वापरतो. ह्यात टाकला मी मसाला. आता ह्यात थोडेसे बाकीचे मसाले पण टाकून घेते मी. थोडीशी हळद टाकते. हा जो मसाला आहे हा टाकल्यानंतर बाकी कुठल्या मसाल्याची गरज नाहीये. हा बघा आता त्याचं तसंच झालं. कसं छान मसाल्याचा असा वास येतो ना, तो खूप छान. छान अशी कड आली ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपण जे हे बनवून ठेवलेलं आहे ह्याचं कडाच्या आमटीचं जे आहे हे पाणी टाकतो ह्याच्यामध्ये. असा वास सुटलाय ना एकदम खमंग. आता ह्याच्यावरती थोड्या वेळात कढ येईल, मी दाखवते तुम्हाला. परी झोपली होती बाळ माझं, पण दूध पी. धर, दूध पिऊन झोप. जरा गच्च पकडा, गच्च पकड. मध्ये साखर टाकली का? थोडीशी साखर टाकली. प्या. भूक लागली होती परीला. हे कणिक मळून झालं इथं आमचं. थोड्या वेळेला भिजत ठेवायला लागेल, म्हणजे कसं आहे पोळ्यांसाठी नंतर छान पोळ्या येतील ह्याच्या. हे बघा छान अशी कड आलेली आहे आमटीवरती, बघू शकता तुम्ही. आता इकडे कढी बनवायची. मी दही आणलेले, याला थोडंसं फेटून घेते म्हणजे याची छान कढी करता येईल. इथे छान दह्याला असं मी फेटून घेतलेलं आहे छान असं. आता ह्याची कढी बनवते. सो दह्यासाठी इथे रेडी आहे सगळं. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी लसूण अद्रक टाकून घेतले. त्याच्यात थोडीशी हळद टाकते. इकडे फोडणीची तयारी करते. तेल आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरं टाकून घेते मी. फोडणीचं कढीला थोडीशी उकळी येईपर्यंत ठेवते मी गॅसवरती. गॅस बघा काय झालाय गॅस, कारण आता स्वयंपाक चालू आहे सकाळपासून आणि आता 5 वाजलेत जवळपास. कंटिन्यू चालू आहे काही ना काही. आता ही कढी झाल्यानंतर आता शेवटचं पुरणपोळी करायची बाकी आहे तेवढी. कणिक भिजायला ठेवली होती, आता ती मी मऊ करून घेते, कारण पीठ कसं मऊ लागतं पुरणाच्या पोळीसाठी. आणि मी साईडला ठेवले एक्स्ट्रा चपातीसाठी थोडीशी, आणि आपण पोळ्या बनवणार. मस्त मस्त मऊ पोळ्या बनत आहेत. ही बघा पुरणाची पोळी गोल गोल लाटली आहे. कशा पोळ्या होतात. पोळी मंद आचेवर भाजल्यावर छान होते. मग छान कशी टम फुगते आपली पोळी. आपण हा उंडा भरतोय पुरणाचा. गोल गोल करून पुरण घातले आतमध्ये.
आता त्याला गोल गोल राऊंड करून एकजीव तोंड बंद करून घ्यायचं. हा गोळा पिठात बुडवल्यानंतर दोन्ही साईडनी लाटायचा. थोडं थोडं हळूहळू अलगद अलगद लाटायचा. कारण कसं आहे पूर्ण असतं ना ते बाहेर येऊ नये म्हणून आपण सावकाश सावकाश लाटून घ्यायचं व्यवस्थित गोल 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 गोल. हा हा मस्त मस्त ते पोळ्या. हे बघा फुगायली मस्त मस्त. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे खूप छान, एकच नंबर. कोणाकोणाला पुरणपोळी आवडते नक्की सांगा, कमेंट करा. खायला गोड लागते पण राडा खूप होतो, पण टेस्ट कशी असते एक नंबर असते. कसा वाटला आमचा ब्लॉग? आमच्या गौरी कशा दिसल्या आणि आम्ही ब्लॉग बनवलेला तुम्हाला कसा आवडला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण केलेली फ्रायची तयारी असो, स्वयंपाक, नैवेद्य आणि इतर काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की सांगा. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.